संचिताचं ज्ञान. आता संचिताचं ज्ञान म्हणजे काय? जेव्हा आपण म्हणतो सज्जन, सज्जन काय म्हणतो? सर्वात मी राही सर्व माझ्या त्याची पाही. आता सर्व स्व, स्व म्हणजे आत्मा, सर्व स्व, सर्व आत्मा आहे, सर्व स्व आहे, सर्व आत्मा आहे, किंवा स्व सर्व आहे म्हणजे आत्मा सर्व आहे, सर्व स्व आहे म्हणजे सर्व आत्मा आहे, किंवा स्व म्हणजे आत्मा सर्व आहे. म्हणून सर्व स्व म्हणजे सर्वामध्ये स्व पाहणे आणि स्व मध्ये सर्व पाहणे. बरोबर आहे. आता आपण म्हणतो सोहम हौसो, आणि तो पूर्णात पूर्णम पूर्णमदम पूर्णमिदम. अदम म्हणजे लांबचा, दॅट, आणि इदम म्हणजे इथला. म्हणजे दॅट जो आहे, द दॅट, तो पूर्ण आहे, म्हणजे सर्वाच्या पलीकडे पूर्ण आहे. पण पूर्ण मदम पूर्ण इदम, पूर्ण मदम म्हणजे अदम म्हणजे दॅट, दॅट इज कम्प्लीट. पूर्ण मदम पूर्णमिदम, धिस इज कम्प्लीट. तिकडे जो दॅट अज्ञात, तो इकडे धिस, तिकडचा तो न दिसणारा, तो इकडचा धिस दिसणारा. म्हणून तिकडचा जो पूर्ण पूर्ण मदम म्हणजे अदम म्हणजे तिकडचा, तो पूर्ण आहे, आणि इदम म्हणजे इथला. आता इदम म्हणजे इथला हा दिसतो, म्हणून तो पूर्ण आहे, आणि हा अहम दिसला तरी सुद्धा पूर्णच आहे. तर पूर्ण मदम पूर्ण इदम. आता फार लांब वरचा आहे ना, तो दिसत नाही, नाही तो अज्ञात आहे. म्हणजे अज्ञात ही पूर्ण आहे, आणि इदम हे इथलं जे आहे मी आहे तोही पूर्ण आहे. म्हणजे अज्ञात ही पूर्ण आहे आणि ज्ञात ही पूर्ण आहे. आता याचा अर्थ काय की अज्ञातातून महेंद्र सावंत ज्ञातात आले. पूर्वी दिसत नव्हते, आता दिसायला लागले. पण दिसत नव्हते आणि दिसायला लागले तरी सुद्धा फुल दिसत नाही आणि दिसतो. दोन्ही वेळा दिसत नसताना सुद्धा वातावरणात गंध असतो, आणि फुल दिसलं की फुलातून गंध येतो हे जाणवतो. मग दिसणं आणि न दिसणं याच्यामुळे मुळाला काही फरक पडत नाही. म्हणून अज्ञात ज्ञातात आलं, न दिसणार दिसणाऱ्यामध्ये आलं. अदम म्हणजे दूरवरचं आहे ते दिसत नाही, पटकन जाणवत नाही, म्हणून ते जवळ आलं मानवी रूपात आणि जाणवायला लागलं. लांबचं दिसत नाही जाणवत नाही ते मानवी रूपात आलं आणि जाणवायला लागलं. म्हणजे याचा अर्थ असा, लांबचं जवळ म्हणून जाणवायला लागलं. आता लांबचं जवळ म्हणून जाणवताना प्रश्न असा येतो की ते इन्फिनिट आहे आणि हे डेफिनेट आहे. मग इन्फिनिट डेफिनेट मध्ये कसं जाणवणार? समजलं काय? मध्ये मध्ये होय म्हणा. हा, इन्फिनिट डेफिनेट मध्ये कसं जाणवणार? इन्फिनिटी आयडेंटिटी मध्ये कशी जाणवणार? तर ती तशी जाणवणार की पाणी जेव्हा दिसत नव्हतं तेव्हा ते असू शकेल, पण दिसलं नाही. दिसत नव्हतं तेव्हा ते म्हणजे पाणी निरंतर असून सुद्धा दिसत नव्हतं, आणि ते पाणी म्हणून दिसायला लागलं तेव्हा त्याच्यामध्ये चिखल पण आहे आणि स्वच्छ पाणी पण आहे. म्हणजे याचा अर्थ असा, असण्यातून दिसण्यात आलं की काहीतरी दिसण्यामध्ये दोष निर्माण होतो. म्हणजे मानव म्हणून जन्माला आलो आपण, त्याच दिवशी इतर पशु पक्षींना वेगळी नावं दिली गेली आणि अमुक अमुक दिसणाऱ्याला मानव म्हटलं गेलं. मग बघायला गेलं तर सर्व जीवच आहेत, पण प्रत्येक जीवाला वेगळी नावं दिली गेली, आणि हे वेगवेगळे पण म्हणजे द्वंद्व नावाची मलिनता, ज्याला कंडिशनिंग म्हणतात, ती माणसामध्ये आली. लक्ष येतंय काय? बरोबर. तर संपूर्ण असण्यातून दिसायला लागल्यानंतर दिसण्यात फरक करणारी
भेदबुद्धी किंवा आपण त्याला म्हणू कीड मुंगीपासून मानव जसा उत्क्रांत झाला तशी त्याची संशोधन बुद्धी जागी झाली. ते संशोधन करता करता त्याने युनिफॉर्मिटी शोधायला सुरुवात केली. अमुक वर्ग म्हणजे किडी, अमुक वर्ग म्हणजे मुंगी, अमुक वर्ग म्हणजे पक्षी, अमुक वर्ग म्हणजे पशु, अमुक म्हणजे माकड वानर आणि अमुक म्हणजे माणूस. असं युनिफॉर्मिटी शोधून त्याने या गोष्टीला नावं प्रदान केली. आता ही एका दृष्टीने सोय झाली, पण नावं प्रदान केल्यामुळे माणूस स्वतःला समजायला लागला की मी मानव आहे आणि इतर सर्व पशु पक्षी प्राण्यांची वर्गवारी मानवाने केली म्हणून मानव हा सर्वश्रेष्ठ जीव आहे असं माणूसच समजायला लागला. आणि माणूस हा सर्वश्रेष्ठ जीव आहे हे म्हणता म्हणता त्याच्यामध्ये अहंकाराचा चिखल निर्माण झाला. आणि तो अहंकाराचा चिखल असेच वेगवेगळे माझे तुझेपणाचे चिखल यालाच कंडिशनिंग म्हणतात. मूळ जन्माला येतो तेव्हा ते पूर्णातून जरी अपूर्ण म्हणून जन्माला आलं तरी जन्माला आल्या आल्या मूल अतिशय निरागस असतं, त्याच्यात काही नसतं. पण आल्या आल्या पाटणकरांच्या घरात कुणा दीपक जन्मला हा नुसतं बोलत्या क्षणी त्याच्या मेंदूची जी प्रक्रिया असते ती सुरू होते. त्याला जरी बोलता आलं नाही त्या लहान मुलाला तरी तो आवाजाच्या दिशेने त्याचे कान टवकारतात, मेंदू टवकारतो आणि त्याच्या डोक्यात ते जाऊन बसतो. आणि पुढे 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 हळूहळू सरावाने त्याला कळतं. सोन्या म्हटलं की त्या मुलाला कळतं आपल्याला हाक मारली. आणि पुढे सर्व भाषेचं ज्ञान जात 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 जो सुरुवातीला नुसता असतो त्याला अहंकार निर्माण होतो. आणि नुसतं असणं हे निर आहे आणि अहंकार निर्माण होणं म्हणजे मल आहे. म्हणजे निर अधिक मल असं ते पाण्याचं स्वरूप होतं. निर्मल. आता निर्मल याचा अर्थ खरा एकत्रित अर्थ मळ नसलेला, पण निर म्हणजे पाणी आणि त्यात मल म्हणजे कंडिशनिंग म्हणजे ते निर्मल झालं. कंडिशनिंग युक्त पाणी झालं. मग आता निर आणि मल मिळून जर निर्मल शब्द तयार झाला तर तो शब्द फोडला. निर म्हणजे नाही असाही अर्थ आहे. निर्जंतुक म्हणजे जंतू नसलेले, बरोबर ना. तसं तो शब्द निर्मल हा शब्द निर म्हणजे नसणे आणि मल म्हणजे कंडिशनिंग असा आपण त्याचा अर्थ लावला की ताबडतोब आपण निर्मल होतो. आणि ते जे द दॅट आहे ते पवित्र आहे तसे आपण पवित्र होतो. आता ही गोष्ट आपण आपल्या असणेपणातूनच शोधली ना. बरोबर. हे शोधणारा माणूस स्वतःतूनच हा शोध घेतो ना. म्हणजे माणूस शोध जर योग्य दिशेने घेत गेला तर माणसाला आपल्या स्वच्छ असणेपणाचाही शोध लागेल आणि आपण अस्वच्छ का बनलो, मलिन का बनलो याचाही शोध लागेल. आता जर मला माझ्या मलिनतेचा शोध लागला तर ती मलिनता जसं पाण्याच्या तळाला घाण बसते तशी मलिनता मी तळाला ठेवून माझं स्वच्छपण मी प्रदर्शित करू शकतो. तेव्हा चांगलं वाईट असं काहीच न समजता जो माणूस फक्त आणि फक्त आपल्या ज्ञानावर आधारित जीवन जगतो तो माणूस सर्व साचलेल्या गोष्टी ते चांगलं वाईट काय असेल ते असू दे समजू देतो. पण त्या काही बाहेर टाकता येत नाही कारण की आपल्या मध्ये डीएनए कडून सुद्धा आलेले आहेत ना. डीएनए मधून सुद्धा आपल्याकडे गुणसूत्र रंगसूत्र या पद्धतीने आलेले आहेत. पण ते डीएनएतून जे आलं तर शोध घेता येता भेदाभेद हे वाईट आहे हे लक्षात आलं. तर भेदाभेद आपल्यामध्ये परंपरेने आणले. पण मला ते मानायची गरज नाही असं म्हटलं की मला जे जे मानायची गरज नाही ते ते मी तळाला ढकलतो. म्हणजे मळ तळाला जातो आणि माझं शुद्ध सात्विक असणे पण म्हणजे पाण्यासारखं स्वच्छ पण मला वर दिसतं. म्हणजे आपल्या संचिताचा जर आपण शोध घेतला
तर आपल्यामध्ये जो चिखल आहे तो आपल्याला जाणवला की जाणवणारा चिखल जरी नदीत हात घालून चिखल बाहेर काढतो असा काढता आला नाही तरी तो चिखल आपण आपल्या तळाशी दाबून ठेवू शकतो. आणि चिखल जसा तळाशी दाबतो तसं खालचं स्वच्छ पाणी वर येतं. आणि आपण ही जी आपली जगण्याची राहटी असते त्यालाच साधू मार्ग म्हणतात. म्हणजे आपल्यातील असाधुत्व ओळखून साधुत्वाच्या दिशेने जो माणूस जातो त्याला घाण घाण म्हणून वाटत नाही, चांगलं चांगलं म्हणून वाटत नाही. त्याला नेमकं नीर कोणतं, पाणी कुठलं आणि दूध कोणतं हे कळतं. आणि दुधाला वर घेऊन तो पाण्याला दूर सारतो. जसं मळाला खाली दाबून पाणी वर येतं आणि निर्मळ होतं तसं तो जीवन जगू शकतो. आणि हे सर्व आपल्यामध्ये लपलेलं आहे, संचित म्हणून लपलेलं आहे. म्हणून मी माझेपणाच्या संचिताचं ज्ञान आपल्याला होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने मी माझा हा मर्यादित नसून तो स्वरूप आहे, आत्मारूप आहे. आणि आत्मा हेच सर्व निर्माण करतो म्हणून स्वरूप हेच सर्वस्व आहे. आता सर्व म्हणजे स्व, स्व म्हणजे सर्व, सर्वात सर्व स्व आहे आणि स्व म्हणजे सर्व आहे. म्हणजे आत्मा हे स्वरूप आहे आणि स्वरूप हे सर्वस्व आहे. सर्व स्व आहे आणि स्व सर्व आहे. मग सगळीकडे जर आत्माच आहे तर सर्वस्व, माझं सर्वस्व गेलं जाणार नाही, कधीच जाऊ शकत नाही. आपला आत्मा कधीच जाऊ शकत नाही. सर्वस्व या शब्दातच सर्व म्हणजे स्व आणि स्व म्हणजे सर्व. तर आपणही मी नसून आत्मा असे कळलं तर आत्मा म्हणजे सर्व आणि सर्व म्हणजे आत्मा. सर्व म्हणजे स्व आणि स्व म्हणजे आत्मा. आणि स्व याचा एक वेगळा अर्थ असा आहे वैभव संपत्ती. म्हणजे सर्व काही वैभवच आहे, सर्व काही संपत्तीच आहे. मग आता प्रश्न येईल चिखल आणि स्वच्छ पाणी दोन्ही संपत्ती आहे का? घाण आणि स्वच्छता दोन्ही संपत्ती आहे का? हो, दोन्ही आहे. कारण घाणीला घाण म्हणून पाहणं आणि स्वच्छतेला स्वच्छ म्हणून पाहणं हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपल्यामध्ये मलिनता आणि त्याला आपण म्हणतो निर्मळता दोन्ही असतं. आणि हे दोन्ही का आलं आपल्यामध्ये? कारण आपण देह नसलेल्या ठिकाणातून देहधारी बनलो. म्हणून देह नसलेल्या ठिकाणातून देहधारी बनताना कसं घडतं? सोन्याचा दागिना बनताना जसं सोन्यामध्ये तांब मिसळलं जातं तसं चैतन्यातून देहात रूपांतर होताना त्या शुद्ध चैतन्यामध्ये काहीतरी मलिनता येते. म्हणून मलिनता ही माणसामध्ये यासाठी आलेली आहे कारण निर्गुण निराकार सगुण साकारात येताना जसा सोन्यातून दागिना घडवताना थोडं तांब मिसळलं जातं तसं शुद्ध चेतनेतून देह येताना काही ना काही त्या चेतनेचं स्खलन होतं, त्याला क्षती निर्माण होते. आणि चेतनेचं आपल्या स्खलन झालं हे ज्याला कळलं, ज्याला माझ्या पायाला घाण लागली कळलं तो पाय धुतो. आणि ज्याला कळलं की माझ्या मनाला घाण लागली तो मन धुतो. म्हणजे काय, मन धुता येत नाही, तो ती घाण घाण समजून अगदी तळाला ढकलतो आणि स्वच्छ मलरहित निरमल असं मन म्हणजे आत्माच त्याला प्रकाश देतो. समजलं काय? बरोबर. म्हणून स्वरूपाचे संचित सर्व काही साठवलेलं आपल्यामध्येच आहे. आणि याचं उलट उदाहरण एकपेशीय हे होते, जीव होते, माणूस बहुपेशीय झाला. आता म्हटलेलं एकपेशीतूनच बहुपेशीय विस्तार झालेला आहे. म्हणजे जर विस्तार म्हणून बहुपेशीय आपण माणूस होतो तर एकपेशीय म्हणून आपण अमिबा होतो आणि त्याच्याही आधी आपण निर्गुण निराकार ब्रह्म होतो. समजलं काय? बरोबर. हे जर लक्षात आलं तर आपण चांगले का वाईट याच्यापेक्षा
आपण कसे कसे विकसित होत गेलो, विकसित होता होता आपलं भौतिक ज्ञान वाढत गेलं, पण आपलं आंतरिक ज्ञानापासून आपण थोडं दुर्लक्ष केलं. तेव्हा जर आपण आंतरिक ज्ञानावर लक्ष दिलं तर चांगलं आणि वाईट दोन्ही आपल्यामध्ये आहे. परंतु चांगल्याला चांगलं म्हणून ओळखता आलं की वाईटाला वाईट म्हणून ओळखून त्याच्यापासून आपण, जसं एखादी वाईट गोष्ट आपल्यापासून 10 किलोमीटरवर आहे, आपल्याला काही फरक पडत नाही, तसा आपल्याला आत्मा वाटतो. तो आपल्या हृदयात जरी असला तरी मूळ ते ब्रह्म आहे ना, ते किती प्रचंड असू शकतं. पण ब्रह्म प्रचंड आहे, आत्मा प्रचंड आहे. ब्रह्माच्या तुलनेत आत्मा म्हणून तुमच्या आमच्यातील जीव म्हणून आपण लहान दिसलो तरी जीव म्हणजे निर्गुण निराकार म्हणजे शिव, जीव होताना शिवत्व गेलं आणि त्याला डाग लागला जीवत्वाचा. पण जीवत्वाचा डाग लागला, अलंकार दागिना बनताना सोन्याला डाग लागला, पण तरी सुद्धा तांब कमीच आहे ना, सोनच जास्त आहे ना. डाग हा डागापुरता आहे आणि डाग हा तसा शोभून दिसतो जसा गोऱ्या माणसाला एखादा तीळ शोभून दिसतो. म्हणून हे जेव्हा सर्व आपल्याला ज्ञान होतं तेव्हा आपल्यातील डाग मलिनता ही आपण दूर ठेवतो, आणि ती आपण दूर ठेवली की ती दूर ठेवून आपण चांगलेपणाने आपला विस्तार होत जातो. तेव्हा आपल्याला सज्जन म्हणतात. सज्जन आणि दुर्जन यात फरक एवढाच, सत जाणून असतला दाबून ठेवतो आणि सतच्या दिशेने जातो तो सज्जन. पण सत असतची जो पाहणीच करत नाही तो बाह्य दृष्टीने किती विद्वान असला, किती राष्ट्राध्यक्ष प्रमुख असला तरी तो दुर्जन अशा अर्थी ट्रम्प असू शकतो. समजलं काय? अस्तु, धन्यवाद.